गेल्या अनेक दिवसांपासून नगर दक्षिणच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये वाद सुरू होते। दरम्यान अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना नगर दक्षिणमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये सामना रंगू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना नगर दक्षिणमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून नगर दक्षिणच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होते। शेवटी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडली नाहीये। त्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी जाहीर करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। त्यामध्ये राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे। आमदार संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत। आमदार अरुण जगताप यांचे देखील नगर दक्षिणच्या लोकसभेसाठी नाव चर्चेमध्ये होतं। पदश्रेष्ठी देखील संभ्रमामध्ये पडली होती। अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे। डॉक्टर सुजय विखे पाटील यांना अद्यापही भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली नाहीये। मात्र आगामी काळामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये सामना रंगू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी आमदार शिवाजी कर्डिले हे देखील त्यांच्या सोबत होते। आता आमदार शिवाजी कर्डिले लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्ही त्याकडे कसं पाहताय? खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय अध्यक्ष पवार साहेब, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, या सगळ्या मान्यवरांनी आज त्या कोर कमिटीने या ठिकाणी निर्णय घेतला आणि माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला आज एवढ्या मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं समोरचा दिग्गज आहे, कोण आहे, कशा पद्धतीने आहे ते महत्त्वाचं नाही, पण ही निवडणूक काही दिग्गजाची किंवा कशाची नाही, तर ही निवडणूक सर्वसामान्यांच्या प्रश्नाची आहे, उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची आहे की इथं कोण उपलब्ध राहू शकतं आणि कशा पद्धतीने आपण उपलब्ध राहून या प्रत्येक माणसाला आपण त्या ठिकाणी सामोरं जाऊ शकतो, वेगळ्या प्रश्नाला सामोरं जाऊ शकतो, या भागाचा विकास करू शकतो, कोण संपर्कात राहू शकतं, या सगळ्या स्थानिक बाबींचा विचार करून स्थानिक माणसाची निवडणूक आहे। त्याच्यामुळं आम्हाला वाटत नाही की कुठेतरी निवडणूक काहीतरी कुठली वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे। विकासाचा अजेंडा काय? विकासाचा आता अजेंडा मोठा आहे। याच्यामध्ये आज प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये वेगळे प्रश्न आहेत। त्या तालुक्याच्या अनुषंगाने त्या सभेंमध्ये आम्ही ते विषय घेऊ, तिथं काम करू आणि त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील एक चांगल्या रीतीने कामाला देखील लागलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही देखील काम करू। बाहेरून जो उमेदवार या ठिकाणी आलेला त्याला दक्षिण लोकसभेत मतदारसंघातील जनता स्वीकार करेल? नाही, बाहेरच्या माणसाला कधी नगरकरांनी या दक्षिणमधल्या सगळ्या भागात, नगरच्या दक्षिण भागाने कधी स्वीकारलेलं नाही। पूर्वीच्या काही घटना घडल्या असतील, निश्चित रूपाने घडल्या असतील, पण त्याचा अनुभव देखील आमच्या सर्व या दक्षिण भागाला, नगरकरांना फार वाईट अनुभव आले। त्याच्यामुळे निश्चित रूपानं नगरकर या ठिकाणी आपल्या स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देतील। माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेतून लोकसभेत पाठवण्याची संधी या ठिकाणी मला देतील अशी मला खात्री आहे। आणलेल्या बॅगा परत घेऊन जाव्या लागतील? हा, ज्या काही बॅगा आता लोक घेऊन येत आहेत, कपड्याच्या असू, इतर कुठल्या असू, तर निश्चित रूपाने त्या सुद्धा आपल्याला परत घ्यायला आपल्याला पाहायला मिळतं। गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर। सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।